समर्थ. तर तुम्हाला आज आहे ना मी पुण्यातलं वातावरण दाखवते, किती सुंदर झालं आहे. तर गेले 15 दिवस झाले माऊलीची पालखी आली ना, त्या दिवशी फक्त पाऊस नव्हता आला, नाही तर गेली 15 दिवस झाले इतका पाऊस चालू आहे ना, सकाळ दुपार संध्याकाळ रात्रभर पण पाऊसच चालू आहे. आणि आज पहा दिवसभर पाऊस येऊन गेला आहे आणि संध्याकाळी एवढं छान ऊन पडलं, असं कोवळं ऊन कसं पडतं तसं पडलं. मी तुम्हाला नजारा दाखवते किती सुंदर झाला आहे ते. आता आहे ना पाऊस येऊन गेला आहे, आता आहे ना मस्तपैकी ऊन पडलं आहे. सकाळपासून म्हणजे रात्रभर पण पाऊस चालू होता, सकाळी पण पाऊस आला होता आणि आता आहे ना संध्याकाळचे 6 वाजत आले, तर 6 वाजून गेले तर बघा एवढं छान ऊन पडलं आहे ना, म्हणजे गेले 1 महिन्यातून आहे ना आज असं ऊन पाहायला भेटलं आहे. नाही तर बिलकुलसुद्धा ऊन पडलेलं नव्हतं, पण आज असं एकदम उन्हाळ्यासारखं आहे ना कडक ऊन पडलं आहे. तर इतकं सुंदर वाटतं आहे ना, नाहीतर सगळीकडे ना पावसामुळं सगळं शेवाळं वगैरे होते, इथं बिलकुलसुद्धा कोरडं नव्हतं. आज मस्तपैकी आहे ना वाळून गेलं आहे आणि बऱ्यापैकी ना छान सुंदर असं वातावरण झालं आहे. चालू असलं ना कोणाला घराच्या बाहेर पण निघता येत नाही, काही कामं पण करता येत नाही, बाहेर निघलं तरी सगळी चिकचिक. पण आज कसं एकदम फ्रेश वाटतं आहे. खूप दिवसानंतर असं वातावरण झाल्यामुळे ना सगळेच आज त्यात आषाढी एकादशी पण आहे, तर सगळे देवदर्शनाला वगैरे गेलेले आहेत. तर खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. मी तुम्हाला आणखीन पण दाखवते. माहीत आहे सिटीमध्ये ना बिलकुलसुद्धा जागा नसती, तर हे टेरेसवर आहे ना हे डबे ठेवलेले, तेलाचे डबे आहेत वाटते आणि माती कुठून तरी आणली, त्यात बघा किती सुंदर झाडं लावलेत. हे ना ते लाल जास्वंदाचं झाड आहे हे पण, हे तर मला सांगता येणार नाही आहे. आणि हे ना मोगरा आहे, हे मोगऱ्याचं झाड आहे, याला पण पहा सुंदर सुंदर अशा कळ्या आल्यात. आणि इथे आहे ना कढीपत्ता आहे, कढीपत्ता हे छानपैकी वास येतो. आणि हे पहा इथं आहे ना गुलाबाचं झाड आहे, लाल कलरचा गुलाब आहे हे पहा, याला पण सुंदर अशी छान छान फुलं आले. तर आणि इथं आहे ना ॲलोवेरा म्हणजेच कोरपड बोलतात आम्ही याला, कोरपड आहे. आणि हे ना गोकर्ण आहे, हे बघा याचे हे गोकर्णाचं झाडाचं वैशिष्ट्य, याचे फुलं आहे ना गाईच्या कानासारखे फुलं असते, तर म्हणून त्याला आहे ना गोकर्ण असं बोलते. तर हे बघा सेम गाईच्या कानासारखे याचे आहे ना फुलं असते, तर म्हणून ह्या झाडाचं नाव आहे ना गोकर्ण असं ठेवतात. हे पहा हे ना खूप असं डफळतं झाड, आणि वेल जर लावलं ना तर मोठा पण होऊ शकतो वेल, पण इथं वेल चढवायला काही नाही आहे, त्यामुळं असं झालं आहे. आणि इथं पण आहे ना हे पण जास्वंदाचं झाडे वाटतंय. आणि इथं परत गुलाब आहे, हा गुलाब वरती गेला आहे बऱ्यापैकी, हे पाहू शकताय. आणि इथं मला वाटतंय केळीची झाडे आहे, केळीचं पिल्लू कुठून तरी आणलं असं आणि ते केळीचं आहे. आणि इथं झेंडू, गावाकडे तर असे झेंडून ते तर कितीक पण उगत आहेत. इथं तुळस होती पण ती वाळून गेली. आणि इथं आहे ना ते शोचं नारळ आहे वाटतंय, नारळासारखंच आहे, नारळाचं झाड तर नाही आहे पण तसंच काहीतरी आहे. आणि इथं पहा हा पूर्ण भला मोठा बॅलर आहे, टिपाड बोलतात आपण याला. आणि ह्या टिपाडात आहे ना त्यांनी हे बघा हे ना लिंबाचं झाड लावलं आहे, तर याला मस्तपैकी लिंब पण आले. तर 900 रुपयाचं एक झाड आहे हे पहा. आणि ते यांनी इथं टिपाडात लावले, ते याला आहे ना छोटे छोटे हे बघा इथं आहे ना मोहर पण आलं आहे. आता याला सगळे लिंबूण्याचे लिंब येते थोड्याच दिवसात. हे पहा किती आलेत, मी तुम्हाला जवळून दाखवते. कारण सिटीमध्ये जागा नसती तर ज्यांना आवड येते कशात पण लावतात, तर असं छोटंसं इथं गार्डन आहे हे पहा, खूप सुंदर वाटतंय हे गार्डन. आणि वातावरण तर विचारूच नका, एवढं सुंदर झालं. 15 दिवसातूनच आज ऊन पडलं. हे पहा पुढच्या टेरेसवर बघा किती सुंदर दिसतंय. आणि असं 15 दिवसापासून पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे ना लोकांना नीट बाहेर पण येता येत नाही. हे भाज्यांचे घरं गळत आहेत, त्यांनी भिंतीवर कसे पानकापड टाकलेलं आहे, मग त्यातून आहे ना पाणी निघत नाही, नाहीतर हे सगळं गळत होतं. सगळीच तारांबळ उठते पाऊस चालू असेल तर. पाऊस असा नाही पटकन येऊन लगेच जात नाही आहे, तो थेंब थेंब आहे ना दिवस आणि रात्रभर चालूच राहत होतं, उघडतच नाही आहे. त्यामुळं सगळ्याच लोकांची कामावर जाणाऱ्यांची, घरी राहणाऱ्यांची सगळ्यांचीच तारांबळ उडते. त्या दिवशी नगरला गेलते, रस्त्याने कुठं पाऊस चालू होता कुठं नाही, असं एक रिक्षा सोडून दुसऱ्या रिक्षात पण बसायला एवढा प्रॉब्लेम येत होता ना. तरी पण जे काम करायचं आहे त्या कामासाठी तर प्रत्येकाला जावंच लागतं. पण खूप जास्त हे आहे ना पावसामुळं तारांबळ होती. आज तर जास्त नाही आला पाऊस, थोडाच आला आहे. लोक जे पंढरपूरला गेले त्यांचं छानपैकी दर्शन होईल, विठुरायाच्या भेटीला गेलेत ते. आणि जे इथं आहे ताळंदीला वगैरे गेलेत त्यांचं पण छानपैकी दर्शन झालं असेल, कारण रोजच्या
इतका आज तर बिलकुलच पाऊस नाही आहे. हे बघा किती आता 6 वाजून गेले तरी ऊन पडले नाही, तर गेले 15 दिवस सूर्य कसा आहे हे पण दिसायला पाहायला भेटत नव्हतं. बघा 6:30 वाजत आले तरी पण सूर्य इतका चमकत आहे. तर तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा. आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे, खूप दिवस झाले, पण आपल्या चॅनलवर अजून डॉलर काही जमा नाही झाले, होतील हळूहळू. एवढं देवाने केलं आहे तर आपले डॉलर पण स्वामींच्याच इच्छेप्रमाणे जेव्हा इच्छा असेल तेव्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला तरी आपले चॅनल डॉलर कंप्लीट होतील. ते तर मी टेन्शन घेतच नाही. तर नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आषाढी एकादशी ना हे हिंदू तर आषाढी एकादश हा आहे ना हिंदू पंचांगणातील आहे ना आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील आहे ना 11वा दिवस असतो, ज्याला आपण आहे ना देवशाहिनी एकादशी आणि पंढरपूरची वारी असंही बोलतो. 15 दिवस महिनाभर अगोदर आहे ना पालख्या दिंडी जायला सुरुवात होती आणि त्यानंतर आहे ना 15 दिवसानंतर जेव्हा सगळ्या दिंड्या पंढरपूरला पोहोचतात तेव्हा सगळ्या दिंड्या आहे ना आषाढी एकादशीला पंढरपूरला खूप मोठ्या संख्येने ना, लाखोच्या नाही करोडोच्या संख्येने म्हटलं तरी पंढरपूरला जातात. तर अशाच आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर खूप जास्त महत्त्व आहे ह्या एकादशीचं. ह्या उपवास केल्याने ना 12 एकादशी पकडल्याचं पुण्य भेटतं असं बोलतात. तर पुन्हा एकदा सर्वांना या आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज काय मग घरी सगळे साबुदाणा वगैरेच केला होता आणि हे प्रत्येकाच्याच घरात असतो. आज एकादशी होती आणि मी काही कामासाठी ना सकाळीच घरातलं काम लवकर आवरून बाहेर गेले होते. मी नव्हते, माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी पण होत्या, पण आम्ही तळेगाव साईडला गेलो होतो आणि तिथले घरं पाहून इतकं प्रसन्न वाटलं ना. एकदम कोकण भागात कशी घरं असतात, उतरते त्याला पाण्याचा असा स्लोप केलेला असतो, म्हणजे किती पण पाणी आलं तरी असं घरासमोर थांबून नाही राहणार. तर इतकं सुंदर घरं होते ना, इतकं प्रसन्न वातावरण वाटत होतं, असं वाटत होतं की आपण कोकणातच फिरायला आलोत. एवढं सुंदर वातावरण आहे ना तळेगाव दाभाडेचं होतं. तर ते पाहून आहे ना मन एवढं प्रसन्न झालं ना, खूप जास्त प्रसन्न वाटलं. त्यानंतर आम्हाला ट्रेनने 4चीच लोकल होती, त्यामुळं आम्ही लवकरच आलो. तर आजचा दिवस आहे ना हा खरंच खूप चांगला होता आणि धार्मिकदृष्ट्या पण खूप छान होता. आणि आज आम्ही तळेगावला गेलो होतो ना, तर तिथलं वातावरण पाहून तर एवढं प्रसन्न वाटलं ना, तर खूप जास्त छान वाटलं. त्यानंतर आम्हाला लोकलचा वेळ होता, त्यामुळं आम्ही लवकर रेल्वे स्टेशनला आलो आणि 4 वाजताची 4:30च्या ट्रेनने जायचं होतं, पण आम्ही आलोत आणि 5 ते 10 मिनटात आम्हाला लोकल भेटली. तर खूप छान आजचा दिवस गेला. तर तुमचा दिवस कसा गेला मला नक्कीच सांगा. त्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनला आलोत आणि आम्हाला फायनली ट्रेन भेटली. किती पण कोणता पण सण असो किंवा धार्मिक काही कार्यक्रम असो, लोकांच्या जबाबदाऱ्या आणि लोकांचं येणं जाणं हे काही थांबत नाही. पाहू शकता किती रेल्वे स्टेशनला गर्दी आहे आणि आमची पण ट्रेन आलीच होती. तर काही जरी असेल तरी लोकांची देवाणघेवाण किंवा येणं जाणं हे थांबतच नसतं आहे. तर असा होता आजचा दिवस. वेफर्स वगैरे आणायला गेलो होतो, पण 10 रुपयाला तर काहीच भेटत नव्हतं, सगळं 20 आणि 30 रुपयाला होतं आणि त्यात 4 पण वेफर्स नव्हते. त्यानंतर ट्रेन आली आणि आम्ही परत घरी आलो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या अगोदर पण आपले व्हिडिओ सोडलेले आहेत, त्याला खूप छान प्रकारचा रिस्पॉन्स भेटला. असाच प्रतिसाद आहे ना माझ्या प्रत्येक व्हिडिओला द्या, कारण आता मला तुमच्या आधाराची सपोर्टची खूप जास्त गरज आहे. आणि जर काही चुकत असेल माझं व्हिडिओच्या माध्यमातून तर मला नक्कीच कमेंटद्वारे ते कळवा, जेणेकरून मी तीच चूक पुढं करणार नाही. तर आजच्या पुरता हा व्हिडिओ बंद करते. आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सगळं कामावरून लवकरच घरी आले होते. 4 वाजताची ट्रेनने बसलो होतो,
5ला तर आम्ही घरी पण आलो होतो. तर आजचा प्रवास इतका इझी झाला ना, सकाळी 12ला गेलो, 4ची ट्रेन पकडली आणि 5 वाजता तर घरी पण आलो. तर खूपच असा बिलकुल पण प्रॉब्लेम नाही आला प्रवासात. नाही तर रोज लोकल लेट येते, काहीतरी होतं. पण आजचा व्हिडिओ खूपच छान होता. तर धन्यवाद पाहिल्याबद्दल.